जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साक्री येथे शिकवणीला जाणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींना एका माथेपूर्व तरुणाने थेट विहिरीत ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली असून दोन्ही मुली नेहमीप्रमाणे शिकवणीसाठी जात असताना संशयित माथेपेरू तरुणांनी अचानक दोन्ही मुलींना शेतातील विहिरीत ढकलल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मुलींना विहिरीत काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र या घटनेत दोन्ही मुलींचा मृत्यू झाला आहे. घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणी गावातील रोहन चौधरी या संशयित माथेपिरूस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे संपूर्ण भुसावळ तालुक्यात भीती व संतापाचे वातावरण पसरले आहे. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी अधिक माहिती दिली आहे. आज सकाळी 2 मुली बेपत्ता झाल्या म्हणून भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये माहिती प्राप्त झाल्या होत्या. दोन्ही मुलींचं वय अंदाजे 15 वर्ष आहे. मग त्याच्या अनुषंगाने आम्ही शोध सुरू केलं. मग त्या शोधामध्ये 2 बॉडी साक्री गावाच्या जवळच विहिरीत सापडलेल्या आहे. ते दोन्ही बॉडी आम्ही रिकव्हरी केलेलं आहे. दोन्ही बॉडी आम्ही पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे. आणि नेमका कोणत्या कारणास्तव ही मृत्यू झाला या विषयावर आमचा तपास चालू आहे. आणि एक संशयित मुलगा आहे, त्यालाही देखील आम्ही ताब्यात घेतला. मग ही सर्व गोष्टी आम्ही तपास झाल्यानंतर एक्झॅक्ट रिझन आपल्याला सोबत शेअर करता येईल.